अवघडपणे बाहेर काढलं आणि त्या फुलपाखराला बाहेर काढल्याच्या नंतर दुसऱ्या क्षणी त्या फुलपाखराचा मृत्यू झाला. सर वर्गात आले, सर रागात आले. सर्व विद्यार्थी शांत बसले होते. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या मुलाकडे हात दाखवला. सरांनी त्या मुलाला उभं केलं आणि सर म्हणाले की ठीक आहे, मला माहित आहे की मी वर्गाच्या बाहेर गेल्याच्या नंतर कोणीतरी या फुलपाखराच्या कोशाजवळ येणार होतं, या फुलपाखराला अवघडपणे बाहेर काढणार होतं. मित्रांनो, मला यातून हेच सांगायचंय की जोपर्यंत आपण कष्ट करणार नाही, मेहनत करणार नाही किंवा जीवाचा आकांत करणार नाही, तोपर्यंत तुमचे माझे पंख बळकट होणार नाही. तेच आपल्याही आयुष्यात आहे. खरं तर माणसानं कष्ट केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, जीवाचा आकांत केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. ज्यावेळेस माणूस संघर्ष करतो त्याच वेळेस त्या संघर्षातून माणसाचे पंख मजबूत होतात आणि माणूस समाजामध्ये सक्षमपणे जगू शकतो. आणि जर आम्ही संघर्ष केला नाही तर त्या फुलपाखराप्रमाणे आपले आयुष्य मृत्यूमय झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण सातत्याने लक्षात घेतली पाहिजे. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो आणि संघर्ष प्रत्येकाने केला पाहिजे. जर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष नसला तर आयुष्याला खऱ्या अर्थानं मित्रांनो मजाच नाही जगण्यासाठी. ज्यावेळेस आपण संघर्ष करत असतो त्याच वेळेस समाजाला आपली जाणीव असते. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःची जाणीव, जोपर्यंत आपण आपल्या स्वतःचे अस्तित्व जगाला दाखवणार नाही, तोपर्यंत जग तुमच्या माझ्या अस्तित्वाची दखल घेणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर आपण सर्वप्रथम स्वतःला सिद्ध केलं तर त्याच वेळेस जग आपल्याला प्रसिद्ध करणार आहे. म्हणून आपण त्यासाठी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यानंतर एक गोष्ट सांगतो मी. खरं तर दुनिया तोपर्यंत आपल्याला हरू शकत नाही जोपर्यंत आम्ही हारण्याचा विचार करत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे और जरूर जीतेंगे या भावनेतून आपण सर्वांनी लढलं पाहिजे. ज्यावेळेस या शाळेचा 50वा सुवर्णामृत महोत्सव साजरा होतोय, 42 वर्षापासून 50 वर्षापासून ज्या शिक्षकांनी या शाळेमध्ये सेवा केली त्या शिक्षकाचा, माजी शिक्षकाचा, आजी शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्याच आई वडिलांसमोर ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान सत्कार होत असतोय, याच्यापेक्षा एक गर्वाची गोष्ट मित्रांनो जगामध्ये कुठलीही असू शकत नाही. एक घर असतं, त्या घराला आग लागलेली असते, घरामध्ये एक चिमणीचं घरटं असतं आणि त्या घरामधली प्रत्येक व्यक्ती ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असते. मग ती घरातली प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस आग विझवण्याचा प्रयत्न करते, एका चिमणीला देखील वाटतं की आपण देखील आग विझवावी, म्हणून ती अत्यंत प्रयत्न करते. तिच्या एवढ्याच्या त्वचेतनं थेंब थेंब पाणी आणते, ती आगीवर टाकते आणि तिच्या प्रयत्नाकडे पाहून एक कावळा तिला म्हणतो की अगं चिमताई, तू थोडी वेडी आहेस का? अगं तुझ्या या एवढ्याच्या थेंब थेंब आणलेल्या पाण्यातून ही आग विझणार आहे का? तुझ्या या प्रयत्नात ही आग विझणार आहे का? अगं हे तुझे प्रयत्न निष्फळ ठरतील, कुचकामी ठरतील, तुझे प्रयत्न वाया जातील. त्यावेळेस ती चिमणी त्या कावळ्याला उत्तर देते आणि म्हणते की मला माहित आहे माझे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत, माझे प्रयत्न कुचकामी ठरणार आहेत, माझे प्रयत्न वाया जाणार आहेत, पण जेव्हा केव्हा इतिहासामध्ये या आगीची नोंद घेतली जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही तर माझं नाव आग विझवणाऱ्यात असेल आणि तुझं मात्र नाव आगीचा तमाशा पाहणाऱ्यात असेल. सर, या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमची भूमिका येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आग लावणाऱ्याची नाही, आगीमध्ये तमाशा पाहणाऱ्याची नाही, तर निश्चितपणानं आमची भूमिका आगीमध्ये आग विझवणाऱ्याची असेल. एवढंच या निमित्तानं शब्द देतो. खरं तर भाषणाचा शेवट समारोप करताना मला कुसुमाग्रजांच्या 4 ओळी आठवतात. त्या 4 ओळी सांगतो आणि माझ्या भाषणाचा या ठिकाणी शेवट करतो. बरेचसे माझे विद्यार्थी बोलणार आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण या 4 ओळीने माझ्या भाषणाचा शेवट करतो. कुसुमाग्रज म्हणतात, भिंत खचली चूर विझली होते नव्हते नेले, भिंत खचली चूर विझली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. सर, कारभारणीला घेऊन संघ आता लढतो आहे, सर कारभारणीला घेऊन संघ आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणा, फक्त लढवणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर सर्व संयोजक, आयोजक, कमिटीच्या सर्व सदस्यांनी मला बोलण्याची संधी दिली. माझ्या माता भगिनी समोर मला मनोगत व्यक्त करण्याचा या ठिकाणी योग आला.
त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो. सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.